एक चिमुकली जीवाच्या आकांतानं रडत होती, कारण तिची आईच तिला बेदम मारहाण करत होती. कधी स्टीलच्या उलथणीनं मारायची, कधी तिच्या गळ्यावर पाय द्यायची, तर कधी तिचं डोकं जमिनीवर आपटायची. आता ही महिला आपल्या पोटच्या मुलीचा जीव तर घेणार नाही ना, असा प्रश्न बघ्यांना पडला. त्यांनी त्या महिलेला दूर करण्याचा प्रयत्नही केला, मात्र ती काही ऐकायला तयार नव्हती. हा सगळा प्रकार घडलाय ठाण्याच्या दिव्यामध्ये. या प्रकरणात त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय. तिला पोलिसांनी ताब्यातही घेतलं. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल, ही आई आहे की बैरणी? कारण तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल, ती आई आहे, ती आपल्या पोटच्या गोळ्यासाठी काहीही करू शकते, स्वतःचा जीवही देऊ शकते. पण तुम्हाला माहितीये का, हीच आई आपल्या बाळाची शत्रूही बनू शकते. बाळंतपणानंतर महिलांमध्ये अनेक बदल होतात, शारीरिक मानसिक बदल होतात आणि याच्यामध्ये पोस्टपार्टम फेनोमेनाची लक्षणं काही महिलांमध्ये दिसून येतात. काही महिलांची स्थिती अशात खूप गंभीर बनू शकते. त्या स्वतःचा जीव देऊ शकतात किंवा आपल्या बाळाला इजा पोहोचवू शकतात. काय आहे पोस्टपार्टम फेनोमेना, त्याची लक्षणं कोणती आणि त्याच्यावर उपाय काय आहे, कसं ते टाळता येईल, बघूयात या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी पोस्टपार्टम फेनोमेना म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊयात. बाळाचा जन्म झाल्यानंतर घरामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं. सर्वच जण त्या बाळाचे लाड करतात, पण अशात मातेकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होतं. डिलिव्हरीनंतर महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात. गरोदरपणापासून ते डिलिव्हरीपर्यंत म्हणजे प्रसूतीपर्यंत महिला अनेक बदलांना सामोऱ्या जात असतात आणि याचा सगळ्यात जास्त परिणाम त्यांच्या मनावर होतो. त्यांच्या मनामध्ये वाईट विचार यायला लागतात. कधी कधी तर स्वतःला संपवण्याचे विचार येतात किंवा आपल्या बाळाला इजा पोहोचवण्याचे विचार सुद्धा महिलांच्या मनामध्ये येऊ शकतात. नैराश्य त्यांना प्रचंड येतं आणि यालाच म्हणतात पोस्टपार्टम फेनोमेना. या पोस्टपार्टम फेनोमेनाची लक्षणं नेमकी काय आहेत तेही बघूया. सतत उदास वाटणं, चिंताग्रस्त किंवा रिकामेपणाची भावना निर्माण होणं, चिडचिड करणं किंवा राग येणं अशा महिलांमध्ये दिसू शकतं. अपराधीपणाची भावना निर्माण होणं, आपण अपराधी असल्याचं वाटणं, निरुपयोगीपणा म्हणजे आपला काही उपयोग नाही असं वाटत राहणं किंवा हेल्पलेसनेसची भावना सुद्धा निर्माण होऊ शकते आणि त्यांच्या बाळाशी इमोशनल कनेक्शन न जाणवणं अशी लक्षणं काही महिलांमध्ये दिसून येऊ शकतात. दुसरं म्हणजे काही महिलांना थकवा किंवा ऊर्जेची कमतरता भासू शकते. झोपेच्या समस्या म्हणजे जास्त झोपणे किंवा झोप न लागणे अशा समस्या उद्भवू शकतात. भूक कमी लागणे किंवा जास्त भूक लागणे ही समस्या दिसून येऊ शकते. काही महिलांना दैनंदिन कामांमध्ये रस वाटत नाही, एकटेपणा जाणवतो म्हणजे लोकांपासून दूर राहायला आवडतं, बाळाची काळजी घेण्यात अडचणी येतात. हा पोस्टपार्टम फेनोमेना वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. पहिला प्रकार म्हणजे बेबी ब्लूज. हलकं किंवा तात्पुरतं नैराश्य यामध्ये येतं, जे सहसा बाळाच्या जन्मानंतर 2 आठवड्यामध्ये कमी होतं. बऱ्याचशा महिलांमध्ये बेबी ब्लूजची लक्षणं दिसू शकतात. दुसरं म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. हे अधिक गंभीर मानलं जातं आणि दीर्घकाळ टिकणारं नैराश्य अशा महिलांमध्ये येऊ शकतं. बाळ झाल्यानंतर काही वर्ष महिला या डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. आणखी एक प्रकार म्हणजे पोस्टपार्टम सायकोसिस. पोस्टपार्टम फेनोमेनाची ही अत्यंत गंभीर स्थिती आहे. काही महिलांमध्ये ती दिसू शकते, ज्याच्यामध्ये महिलांना भ्रम होणं, संभ्रम निर्माण होणं किंवा तीव्र मानसिक अस्थिरता दिसू शकते. कमालीचे मूड स्विंग्स होऊ शकतात. यामध्ये महिलेला आत्महत्येचे विचार येऊ शकतात किंवा तिच्या बाळाला हानी पोहोचवण्याचे विचार महिलेच्या मनामध्ये येऊ शकतात. तर हा पोस्टपार्टम फेनोमेना नेमका कशामुळे येतो, यामागची कारणं काय आहेत तेही समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल बदल. प्रसवोत्तर काळामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीमध्ये झपाट्यानं होणारे बदल हे यामागचं प्रमुख कारण आहे. नवीन मातृत्व आल्यानं एक दडपण त्या महिलेला येतं, बाळाची काळजी वाढते, कधी कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढण्याची ही काळजी वाढते, कधी आर्थिक ताण असतो किंवा सामाजिक आधाराचा अभाव असेल तर मानसिक ताण हा वाढतो. डिलिव्हरीनंतर जर माता जास्त झोपत नसेल, झोपेची कमतरता असेल किंवा प्रसवामुळे होणारा थकवा, डिलिव्हरीनंतरचा थकवा, यामुळे पोस्टपार्टम फेनोमेनाची लक्षणं दिसू शकतात. किंवा ज्या महिलांना डिलिव्हरीपूर्वीही नैराश्य किंवा चिंतेचा इतिहास आहे, तर अशा महिलांमध्ये ही जोखीम जास्त वाढते. पोस्टपार्टम फेनोमेनाची लक्षणं दिसल्यास उपचार नेमके काय करायला पाहिजे तेही जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आधार. कुटुंब, मित्र किंवा सपोर्ट ग्रुपकडून भावनिक आधार मिळणं हे गरजेचं आहे. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजेच CBT किंवा इतर समुपदेशन घेऊ शकता. काही प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घ्यावी लागू शकतात. जीवनशैलीमध्ये बदल करून सुद्धा पोस्टपार्टम फेनोमेनापासून सुटका करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये पुरेशी झोप घेणं, पौष्टिक आहार घेणं आणि हलका व्यायाम करणं हे महत्त्वाचं आहे. तर पोस्टपार्टम फेनोमेना होऊच नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे तेही बघूयात.
गरोदरपणामध्येच मानसिक आरोग्याची तपासणी करणं आणि जोखीम असलेल्या स्त्रियांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जर बायपोलार डिसऑर्डर किंवा सायकोसिसचा इतिहास त्या महिलांना असेल तर बाळंतपणापूर्वीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. बाळंतपणानंतर कुटुंब आणि मित्रांचा आधार मिळेल याची खात्री करणं आवश्यक आहे. सपोर्ट सिस्टीम असणं अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक महिलांमध्ये मूल जन्माला आल्यानंतर उद्भवणारी ही जी समस्या आहे याच्याविषयी आपण डिटेल माहिती जाणून घेतली आहे. याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की कळवा.